जय बाळू मामा, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपला दादू सुद्धा का चालले तिकडे बॉल खेळायचं. दादू दादू कसा आपला बॉल खेळतोय. बाबू तर 2 दिवसावरच आपला रक्षाबंधन येते. तर भावांना आणि बहिणीला शुभेच्छा रक्षाबंधनच्या. तर खरंच हा सण म्हणजे भावासाठी आणि बहिणीसाठी खूप वर्षातून एकदाच येत असतो, त्याच्यामुळं आनंदाचा दिवस असतो. आणि खरंच प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला, भाव कुठं जरी असला तरी भावाला राखी बांधायला गेलं पाहिजे. आणि भाव गरीब असो श्रीमंत असो तर नक्कीच गेलं पाहिजे राखी बांधायला. मलाही 2 भाव आहेत, पण माझंही गरीब आहेत, पण खरंच मनाने लय श्रीमंत आहेत. तसंच प्रत्येक भावाने बहिणीच्या घरी गेलं पाहिजे, बहिणीलाही ओळख दिली पाहिजे. आत्ताच्या काळात कसे प्रत्येकाला असं वाटतं की मला पाहिजे, पण खरंच कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न करता सगळं काही पैशानेच घेता येत नाही. खरंच तर आपलं नातं हे खरंच बहीण भावाचं नातं हे लय वेगळं आहे, जगावेगळं. म्हणजे एका आईच्या पोटी जन्म घेतलेला असतो, पण खरंच काही बहीण भावंडं इतकी असतात ना, अशी कठोर वागतात की त्यांना बहिणीची ओळख भावाला नसती आणि भावाला बहिणीची ओळख नसती. तर खरंच असं कोणीच नाही केलं पाहिजे. भाऊ जरी गरीब असला तरी बहिणीने समजून घेतलं पाहिजे. काय जशी भावाची आपल्या परिस्थिती तशी भावाने साडी घेतली तरी त्याच्यात नाही नाराज झालं पाहिजे. काही लय पैशाची घेतली आणि कमी पैशाची घेतली तरी ती फाटूनच जाते. पण आणि भावानी बहिणीला नाही विसरलं पाहिजे. काही भाऊ तर खरंच बहिणीला ओळखही देत नाही, आणि ज्या बहिणींचं चांगलं आहे त्या बहिणीसुद्धा भावाला ओळख देत नाही. पण हे सण खरंच बहिणीसाठी आणि भावासाठी आहे. आणि भावानी खरंच भावासारखं प्रेम नाही आणि बहिणीसारखी माया नाही. तर प्रत्येकाने आपापल्या बहिणी आणि भावाला चांगलं मिळून मिसळून राहिलं पाहिजे. पण काय अशी असतात की त्यांना लय काही मोठी गोष्टीची अपेक्षा असते, लय काय पाहिजे असतं. आणि खरंच काहीही संग माणसाच्या येत नाही, फक्त माया पाहिजे, माणसाच्या पोटात प्रेम पाहिजे आपल्या माणसाबद्दल. काही बहिणी तर भावाच्या ईर्ष्यात सामील होत्यात, पण खरंच नाही झालं पाहिजे ईर्ष्यात सामील. कारण का आपल्याला चांगल्या घरी लग्न करून सगळं काही बघून लग्न करून देतात, आपल्याला काही असंच देत नाही. सगळं बारीक निरीक बघून लग्न करून दिलं जातं. तिथून पुढे आपलं सगळं काही बघतात, माहेर काय असं ते ना, आपल्या मुलांसकट ह्याच्यासकट सगळं काय बघतात. पण तरी बहिणींना आशा लागते की आम्हालाही बापाच्या मुलाबरोबर भावाबरोबर आम्हालाही हिस्सा दिला पाहिजे. पण कुठल्याच बहिणीने नाही अपेक्षा केली पाहिजे ईर्ष्याची, आणि नाही आपल्या भावाला वाईट झालं पाहिजे. आपल्या आईबापानंतर आपलं माहेर असेल तर आपलं फक्त भाव आणि भाऊज आहे. तर खरंच लय प्रेमाने राहिलं पाहिजे भावासंग आणि बहिणीसंग, आणि भावाने सुद्धा तसंच बहिणीला प्रेम दिलं पाहिजे. न राग कशाचा धरता. पण काही इतके असतात बहीण भावाला ओळख देत नाही आणि भाऊ बहिणीला ओळख देत नाही. खरंच लय आहेत जगात, कितीतरी अशी डोळ्याने बघितल्यात समोर. पण खरंच रक्षाबंधन हे येते, आणि कोण बहिणीसंग बोलत नसेल तर नक्कीच बोला, आणि बहीण भावासंग बोलत नसेल तर नक्कीच बोला ह्या सणासाठी तर निदान. आणि हा सण गोड मानून घ्या. तर चला, आज आपला एवढाच होता संदेश. तर कसा वाटला नक्कीच तुम्हाला कमेंट करून सांगा. काही चुकलं असेल तर माफी असावी. तर धन्यवाद.